मधला वाद हा काही फक्त कालचा किंवा आजच्या पुरता मर्यादित नाही, तर गेल्या अनेक दिवसांपासून हा वाद सुरू झालेला आहे। ही वादाची ठिणगी नेमकी पडली तरी कुठे? उदा वेदांचा संपर्क तुटलेला आहे। विधान भवनाच्या पायऱ्यांवर जवळ हे दोघांचे कार्यकर्ते एकमेकांशी भिडल्याचं पाहायला मिळालं। थांबा 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 अरे त्याला कोण घाबरते? थांबा ना सवाल अरे काय चाललंय? तेव्हा दोन्ही नेते हे आपापसात भिडलेले होते। एकमेकांमध्ये शिवीगाळ देखील झालेली होती आणि त्यानंतर आता या दोघांचेही कार्यकर्ते अर्थात जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते देखील एकमेकांमध्ये भिडलेले आहेत। या दोघांच्या कार्यकर्त्यांमध्ये जो सगळा प्रकार घडलेला आहे तो धक्कादायक म्हणजे विधान भवनाच्या पायऱ्यांवर घडलेला आहे। काल देखील गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्यामध्ये वाद झालेला होता। फक्त हा वाद शाब्दिक पुरताच मर्यादित न राहता शिवीगाळ एकमेकांना करण्यापर्यंत पोहोचलेला होता आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा विधान भवनाच्या पायऱ्यांवर या दोघांचे जे कार्यकर्ते आहेत ते आपापसात भिडलेले आहेत। त्यामुळे या परिसरात काहीच गोंधळाचं वातावरण देखील निर्माण झालेलं होतं। आता जितेंद्र आव्हाड माहिती देण्यासाठी आलेले आहेत। आपण ऐकूयात की जितेंद्र आव्हाड नेमकं काय बोलताय।